संजय पाटील यांची कान उघडणी। वादानंतर संजय दिना पाटलांचा माफीनामा। शिवसेनेच्या नेत्यांना मागावी लागली माफी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटलांमध्ये बोलताना भान बाळगा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात। एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश। संजय दिना पाटलांवर चौफेर हल्लाबोल। शिवराळ खासदाराबाबत सर्वत्र सत्ता। डिलिमिटेशनमुळे फुटीर खासदारांचा भाव वाढला। प्रत्येक फुटीर खासदाराला 85 कोटी। खासदार संजय राऊतांचा दावा। स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्याचा आरोपीचा बचाव। रोशन सुवर्णाचे पोलीस जबानीत वक्तव्य। आईकडून लहानग्या मुलीला लाथेनं मारहाण। त्र्यंबकेश्वरमधल्या व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरण। मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला जामीन। याआधी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता। नाक तोंड दाबून पत्नीची हत्या आणि हार्ट अटॅकचा बनाव। पतीचा दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध। पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं काटा काढला। उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ पार्किंगमध्ये जीवघेणा हल्ला। अज्ञात हल्लेखोरांनी युवकावर प्राणघातक हल्ला केला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित। मध्य रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना। रेल्वे सुरक्षा दलाकडून यात्री ॲपच्या सहकार्याने एसओएस सुरक्षा। एसओएस बटनाद्वारे रेल्वे सुरक्षा दलाशी तात्काळ संपर्क साधता येईल। पाथर्डी बस स्थानक पहिल्याच पावसात जलमय। पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने हाल। पुनर्बांधणीवर लाखो रुपये खर्च करूनही ढिसाळ कारभार। पावसामुळे धरणगावमधले बंधारे तुडुंब भरले। नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतीचं नुकसान टळलं। शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान। सोलापूरमध्ये आषाढी यात्रा काळामध्ये दारूबंदी। आषाढी यात्रा नियोजन बैठकीत निर्णय। जिल्हा परिषद सदस्य सरपंचांचा एकमताने निर्णय। अयोध्येच्या श्रीराम मंदिरातल्या चोरी प्रकरणी गुन्ह्याची नोंद। लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा अटकेत। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ। आता पासपोर्टसाठी 1500 ऐवजी 2500 रुपये भरावे लागतील। अमेझॉनची भारतामध्ये तब्बल 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक। मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। स्कॉटलंडचा आत्मघातकी खेळ। विनिशियस ज्युनियरच्या गोल धडाक्यामुळे ब्राझील विजयी। आता ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश। मोरोक्कोचं दमदार पुनरागमन। पिछाडीवरून हैतीवर सरशी। दमदार पुनरागमन करत हैतीचा 4-2 केला पराभव। भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कपमध्ये तिसरा विजय। बांगलादेशला 5 विकेट राखून हरवलं।